हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। सदागमेकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेष सद्गुणम्। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्य साधकः भ्रमान्ता गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणि च भारती देवो नारायणः श्रीशः देवी मंगलदेवता। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमो नमः. आम्ही कालच्या दिसाक मध्वाचार्यानी शंकराचार्यानं उपनिषत् वाक्य पुरई काणो ते अहम ब्रह्मास्मि तत्त्वमसि नेह नास्ति किंचन ये पुरई वाक्य उपनिषत् वाक्य जीव ब्रह्म म्हळ्यार एकची म्हणून दाखयता म्हूण सांगून तांणी सांगिल्ले ते समनई ನಿಜಾವನು ತೇಂಚಿ ಉಪನಿಷತ್ ಅಂತಲೇ ವಿಂಗಡ ವಾಕ್ಯ ಪರೈ ಪ್ರಮಾಣ ಕೊರ್ನು ತನ್ನಿ ये द्वैत सिद्धांत प्रतिपादन केले आणि तेंची तत्वमसी अहम ब्रह्मास्मी तंत तक पुरई करेक्ट जावन आशिल्लें म्हळ्यार समज जावन आशिल्लें ते एक अर्थ कसले म्हूण म्हणलेले तांणी सांगले. आणि एक उपनिषत् त्यांचे उपनिषत् वाक्य पुरे उदाहरण कोरून त्यांनी सांगले अखंड ब्रह्माची सत्य म्हणजेलारी प्राणी देहांतू हाम म्हूण सांगून सांगचे अनुभवाक गोचर जावचे अल्पज्ञ म्हणटाची ते कसं ते तसले म्हणून तशी यत् चिकेत तत् सत्यम यत् चिकेतत सत्यम म्हणून म्हणला नव्हे उपनिषತ್ತಾंतू म्हळ्यार जगतू सत्य म्हणून सांगले तसल्यार तांणी निमगेली कೈ जगतू सत्य म्हणून जाल्यार आकाश इत्यादी सत्यवे ते तांणी निमगितना तांणी सत्य की मिथ्य आकाश म्हणटना तेदना मध्वाचार्यान सांगली की शुक्ती रजत न्याय म्हूण सांगून कसले म्हूण म्हळ्यार आकाश भ्रांती म्हूण सांगून लेखल्यार आकाश सत्य न्हय म्हूण लेखू जायना इत्याक म्हूण म्हळ्यार शुक्ती रजत न्याय म्हणके दूर दुखून पळयतना चिप्पांतू आमकां चिप्प पळोवचें आमकां चिप्पांतू रुप्य आसा म्हूण सांगून दिसता जाल्यार ते भ्रांती दोळ्याचे तेच असत्य. तशीची आकाश इत्यादी वस्तूचे विशय सांगतना पळय आमी सांगू येता आकाश भ्रांती म्हूण सांगूचे मुखार आकाश आमकां दिसता ते लागीं वचून पळयल्यार ते दिश्ट पट्टी न्हय बदल दिसता. तशीची बुडकुळो दोळे दिसता ते बदल सत्याची तंत आमी पळय उद्दा हाडूंकय जाता म्हणटना त्या बुडकुळो अर्थक्रियाकारी म्हूण म्हणटाची. तशीची आकाश इत्यादी वस्तूय सत्याची म्हूण सांगून तांणी सांगताची. तेदना तांणी म्हणली की आतां आकाश दोळा दिसच्या पुरो जाल्यार ती एक भ्रांती जाल्यार मोतयाचे सिंपींतू रुपी दिसल्या वरी आकाशय दिसता म्हूण जाल्यार ते असत्य इथे आसचें म्हूण. तेदना आचार्यान ताका प्रतिप्रश्न घाले की आकाश दोळे दिसचे बुडकुळे म्हणके सत्य इथे जावचें नज म्हूण सांगली की तशी दृश्य म्हळ्यार कशी म्हूण म्हळ्यार दोळ्याकय त्या वस्तूकय दिसचे वस्तूकय संबंध आसूं का. आतां शुक्ती रजत न्याय म्हणलेलें आसा पळय त्या भ्रांतीन मोतया शिंपिंतू रुप्पेशी दिसचे ताका आमगेल्या दोळ्याक संबंध ना ते दृश्य न्हय ते जाल्यार बुडकुळो सकडी दृश्याची
आतां आकाश भ्रांती न्ही आमकां दिसचें, तें बद दिसचें. तशीची अनुमान सिद्धांत म्हणून पळता तेंचे रितीर तांणी एक अनुमान सांगूनची, तांणी प्रत्यनुमान सांगूनची तांणी सिद्धांत सांगले. ते प्रतिवादींक कसं सांगचें म्हूण सांगून जायना. तेदना दृश्यत्वर म्हूण म्हळेलें एक कारण म्हणटाची ते मुतयान चिप्पान तो दिसचे फट्टी रुप्पिशी आस म्हूण म्हणटाची. तशीची दृश्य जावका जाल्यार दोळ्याकय वस्तूकय संबंध आसूंक न्हय. तशी इतले पुरे सांगतना तांकां कसं उरलोचें म्हूण कळना न्हू, थंय बसलीं तांकां विंगड कसलेंय सांगू कळना म्हणटना आनंद तीर्थची गेलबलींची म्हूण म्हणटाची. आतां तांणी म्हणटाची आनंद तीर्थ कसले म्हूण म्हळ्यार एक चिप्पू आमकां रुप्पिशी दिसता म्हूण जाल्यार चिप्पा स्वरुपान पळयलें म्हूण जाल्यार तें सत्य जाता आशिल्लें. जाल्यार तें चिप्पू हांगा रुप्पिशी दिशिल्ली देखून रुप्या स्वरुपान तें फटीत न्हू, तें फटीची रुपी वेते न्हय न्हय निजाम दोळा दिशिल्ली चिप्पू तें रुप्पिशी दिशिल्लें म्हूण मात्र शिवाय रुप्पी न्हय तें फटी. लागीं वचून परीक्षा करतना हें रुप्पी न्हय म्हूण सांगून दिसता. तशी आतां हें हांगा तशें न्ही, कसो न्ही आकाश लागीं वचून पळयल्यार आकाश म्हणून सांगून दिसता. तशी ह्या पळय सांगतना तांकां वापस वाद करची कशी म्हूण सांगून कळना नशी तांणी राबयलें. कडेरी ते वाद जातना एकलो मध्यस्थ म्हूण आसता, ताणें सांगलें की ना पूर्ण प्रज्ञाची गेलवलींची त्या म्हळ्यार ताका समजावन सांगूं तांकां जायनी म्हूण. तेदना संन्यास आश्रम स्विकार केले नंतर सुरवेचे वाद हे पूर्ण प्रज्ञाक ते गेलबलेल पूर्ण प्रज्ञाक पळयतना अच्युत प्रेक्षा भारी संतोश जाले. देवें गेलवलेल कोणा वटू तांणी वादी प्रतिसिंह म्हूण सांगिल्लें तसलें जयसिंहांनी ते जयसिंहाल वटू तग्गेले एकलो आयलो बुद्धिसागर. ತಂಗೆಲೆ बुद्धिसागरांनी वादिसिंहाल वटू गेलवली त्या बाई एका पशी एक वाद करतले तन. तशी अच्युत प्रज्ञाक अच्युत प्रेक्षांक पूर्ण प्रज्ञाक पळोवन भारी संतोश जाले. शंकान विष्णू पादोदक काणू अभिषेक केले त्यांनी आनी आनंद तीर्थ म्हणून नामय दिल्लें. केदना बुद्धिसागरा आनी वादिसिंहाक वादांत गेलव तरी मध्वाचार्यांक आनंद तीर्थ म्हणलें नूतन नामधेय जाल्लें म्हूण म्हणटाची. मागीर सर्वोत्तमत्व श्रीमन्नारायण रुपी विष्णूले सर्वोत्तमत्व सांगिल्लें देखून तांकां मध्व म्हणून नांव येयलें म्हूण म्हणटाची. सुरवेक तांगेलें संन्यास आश्रम नांव पूर्ण प्रज्ञ आशिल्लें. आतां तांणी आनंद तीर्थनी मध्वाचार्य म्हूण सांगून विख्यात जाल्लींची म्हणटाची. आनी एक कसलें म्हूण म्हळ्यार यती जेवतो ग्रहस्थ जेवतो ताणें तीर्थक्षेत्र यात्रा करूं का म्हूण आसा. तशी अच्युत प्रेक्ष मध्वाचार्यांक क्षेत्र यात्रेक पेटयताची. ते दोळतय अच्युत प्रेक्षांकय द्वैत मता वैरी म्हळ्यार विष्णू सर्वोत्तम म्हूण म्हळेलें अभिप्राय आसल्यार द्वैत मत सम्मकी अद्वैत सम्म म्हूण म्हळेल्या विशयान संदेह आशिल्ले जाल्यार तांगेल गुरून कडेर म्हणटना सांगिल्लें तांकां तुका एक शिश्य मेळटा तागेले निमती तुका हरी सर्वोत्तमाची म्हूण म्हळेलें सत्सिद्धांत तो साधन करून दाखयत तुका म्हूण म्हळेलें. तशी अनंतासन स्वामीन आदेश दिलेले देखून ते इष्टसिद्धी म्हळेलें अद्वैत ग्रंथाचे ते सुरवेचे मंगळ श्लोक आसा पळय तांतूची हें पूर्ण प्रज्ञान मस्त चुकी दाखोवन दिली पळय. ते पळयतना तांकां हें म्हाका खंडीत योच शिश्य म्हाका द्वैत सिद्धांत कसलें म्हूण समजावन सांगतलो म्हूण. आनी ते मंगळ श्लोकांतूची 32 दोश मध्वाचार्यान दाखयतना तांकां अद्वैत मताचे विशयांत नंबिका गेल्ली म्हणटाची. तशीच भागवताचे समजावन आशिल्ले एक अर्थ सांगच्यांतूय अच्युत प्रेक्षांकनी मध्वाचार्यांक पूर्ण प्रज्ञांक मस्त वाद विवाद जाता. अच्युत प्रेक्ष प्रतिपंत आचार्य मध्वाल निमती पराजित जाताची. जाल्यार तांकां भारी खुशी ताका म्हळ्यार मेगेल शिश्य तो असाधारण
ज्ञान असुचो मिगेल शिष्य म्हूण म्हळें लेख तांकां बारी आनंद. मागीर तांणी अद्वैत वादी जावन आशिल्ले वादी सिंहांनी बुद्धीसागराल तसलजनांकय घड भितर पराभव केल्ली पळय आनी अद्वैत सिद्धांत तर्कबद्ध ना म्हूण दाखयली पळय. तर्क कोरून अनुमान सिद्धांता प्रकार अद्वैत सिद्धांत पट्टी म्हणून सांगून दाखयली पळय तांणी. तेदना अच्युत प्रेक्षाक शिष्याल वयर तितली विश्वास येईल की तितली नंबीक येईल की आनी द्वैत सिद्धांत सम्म म्हूण सांगून ताणें आतां द्वैत सिद्धांता वयरी नंबीक दाखोवच्या शुरू केलें ताणें. शिष्याल निमती पराजीत जाला जाल्यार एक वाक्य आसा कसं म्हळ्यार पुत्रादिच्छेत पराभवम शिष्यादिच्छेत पराजयम म्हणून पराजयम म्हणून पुत्रादिच्छेत पराभवम शिष्यादिच्छेत पराजयम म्हळ्यार पुत्तालनी शिष्याल निमती तन्नी पराजय जाल्यार श्रेष्ठची म्हूण सांगून आर्योक्ती आसा ते तांकां बारी संतोश जल्के. हे विशय पुरय शिवबेಳ್ಳೆ आसूचे मध्य गेह भट्टाद आनी तांगेल बायलीक कळतर आसता. तांकां बारी संतोश जाता संन्यास घेतिला की सार्थक आमगेले पुत्तान. त्या वेळाक वासुदेवान सांगल्या बरें ते भट दंपतीक आनीक पुतू जावन जाला न्हय तो बापसून ह्या वचूचें तो कोण पळयत आशिल्लो अंचान कल्याणी विवाह जाला ती मागीर बामणाल घरा चमकले अशी वासुदेव ना म्हूण म्हणलेलें दुख्ख आसा पळय तेन आनीक पुता निमती ते आवस बापूस ಸ್ವಲ್ಪ विसरतर आसच. आतां तोच वासुदेव आमी संन्यासाश्रम स्विकार करून ओपीक दिलेलो वासुदेव तो सगळे लोकांक प्राज्ञ म्हूण सांगून कळ्ळे अवतार पुरुशूय तो मात्र न्ही मध्वाचार्य म्हणलें अभिधान येईल बिरुद येईल ताका तो जगदवंद्य जालो म्हणून कळ्ळी पळय तांकां. आनी अद्वैत मताचे पंडितांक वादांतू सोलसायतरच तो अद्वैत सिद्धांत समर्थ रितीर मंडन करतरच म्हूण सांगून विशय तांकां येतर आसता पळय तांकां भारी संतोश जाता. येता तांणी उडपाक मध्वाचार्यान येतना ताका पळोवच्याक येवन पूर्ण प्रज्ञांक पळोवन नमस्कार करून भारी आनंदान तो आसतात तांणी. आनी तांणी तांकांय भागवत सिद्धांतांत भारी प्रीत आशिल्ली देखून द्वैत सिद्धांत तांकां खूश जालें. तांकां पूर्ण प्रज्ञ पूर्वाश्रमाच्या नम्माक द्वैत सिद्धांताचे उपदेश पुराय दिवन तांकां सोडून म्हळ्यार तांणी गांवां बायसरलीच्या गेले निमगून मागीर सगळे पुण्य तीर्थक्षेत्र पळोवन येवचें आलोचन तांकां ते तीर्थक्षेत्र यात्रा अच्युत प्रेक्षालय एक आलोचनेरीची म्हळ्यार अच्युत प्रेक्षालय उपेगिरीची तांणी तीर्थक्षेत्र यात्रे बायसरल्यांची अच्युत प्रेक्षालय एक आलोचन कसं न्ही म्हूण म्हळ्यार खंय खंय वता मध्वाचार्य खंय खंय वतात तांणी थंय पुरे प्रतिवादींक सोलवानू तांणी द्वैत सिद्धांत सगळे भारत भुमींतू ते द्वैत सिद्धांत प्रचार कोरका म्हूण सांगून तांगेली आश आशिल्ली ते मध्वाचार्य तीर्मान करताचे आमी तशी करताची म्हूण परिवार समेत जावन उडपा दुखून चमकले. सुरवे केरळ देशांतू येतात तांणी विष्णू मंगळ म्हणलेले क्षेत्राक थंय येतात तांणी. तशी विष्णुले निर्दोषत्व अनंत कल्याण गुणपूर्तत्व रमादेवील निर्दोषत्व ब्रह्मा सरस्वती गरुड शेष रुद्र तांगेल बायलो इंद्र आनी अनंग हांगेल तारतम्य हें पुरय कोण सांगता तारतम्योक्त जावन कोण सांगता त्या सिद्धांताक सत्सिद्धांत म्हणचे तेंची त्या बोधनेक विरोध जावन पुराय जन एकची म्हूण सांगचेच पळय ते अंधतमसाक कारण जाता म्हूण म्हणटाचे. तशी निर्दोषत्वं रमाय अशेष गुणपूर्तत्वं सर्वदोष समुजितं निर्दोषत्वं रमायाश्च तदनंतर रता तथा ब्रह्मा सरस्वती वींद्रशेष रुद्राश्च तत् स्त्रियः म्हण तांगेल बायलो शक्रकामौ तदन्ये च क्रमान मुक्तावपीति च सत्सिद्धांत इति ज्ञेयो निर्णिता हरिणा स्वयं त्या परमात्मनच हें सत्सिद्धांत म्हूण सांगिल्लें खंय. एतत् विरोध यत् सर्वं तमसी अंधाय केवलम अंधतमसा कारण जाता. हे विरोध कोण करता तांणी अंधतमसा वताचे हाका विरोध जावन सांगचे कसं शास्त्र ते परी अंधतमसा कारण जाता म्हूण. तशी आतां तांणी विष्णू मंगळ क्षेत्राक आयल्यांची केरळा आसूचे आजिकय थंय विष्णू मंगळ क्षेत्र म्हणूच केरळांतू विख्यात जावन आसत. थंय एक विष्णूले चंद मुर्ती आसा एक घरय आसा देवस्थानय आसा विष्णूक पुडदुकून वैष्णवांक एक बारी
वैष्णवांक पुण्यक्षेत्र म्हूण सांगून हें विष्णू मंगळ क्षेत्रांक सांगताची पूर्ण प्रज्ञ ह्या क्षेत्र आयलींची थंय आशिल्ली विष्णू भक्तीन आराधन केलें. मागीर थंय दुखून तिरुवनंतपुराचे कलेची थंय अनंत पद्मनाभ स्वामी आसा. थंय अनंत पद्मनाभ स्वामीक संदर्शन करून आराधन करून थंय दुखून कन्याकुमारी रामेश्वर असल यात्रा केली. मागीर उत्तर भारताक दिग्विजया बाई सरलीत तांणी तांगेले संकल्प ते अशीची तांणी केरळांत तांणी संचार करतर आसतना केन्ना विष्णू मंगळ क्षेत्रांत दुखून केरळांत सुरवे संचार करतात तांणी करतर आसतना थंय शंकराचार्य म्हूण म्हणलेले अद्वैतवादी ते केन्ना म्हूण म्हळ्यार शंकराचार्य मध्वाचार्या पशी 85 वर्स फुडले त्या शंकराचार्यांक येयलीत न्ही तशी लेखचे नाका. ते शंकरपिठाचो ते आदिशंकराचार्याल पिठाचो अन्य एकलो यती तो कळ्ळें. तो अद्वैतवादी तो येवन ह्या थंय एक गांवांत हांव वाद करता तुमगे लागीं म्हूण सांगून म्हणटा. मध्वाचार्य तांगेल वट वाद करताची ब्रह्मसुत्राक आदिशंकराचार्यान कसं सकडी भाश्य दिलां तातूंत कितले दोश आसा म्हूण सांगून दाखयताची. थंय दुखून मुखार वतना एकलो लिकूच्या वंशाचो संन्यासी मध्वाचार्यांक ब्रह्मसुत्राक वेदव्यासान बरयिल्लें एक भाश्य आसा पळय ताका एक समाजावन अर्थ सांगची तसल भाश्य रचन करतवें म्हूण म्हणटना जैता आपण देवाल प्रेरणेन करता म्हूण सांगून मध्वाचार्य आश्वासन दिताचे. हें सांत्रेयीच्यो तरुण यतियो हागेले कीर्ती दिक्काक प्रसार जातर आसा. मस्जनाक आनंद तशी कितली की एक मनशाल वयरी प्रीती सुचेय नसताची असूय सुचेय नसता. केदोळ थंय हें प्राकृतीक जगत आसता तेदोळ थंय हे प्रकृती संबंध जावन आशिल्ले रागद्वेश सकणे. तशी कितली की जेन्नाक मध्वाचार्याल वयरी असूय आसता मात्सरी आसता तशी तंतू केलो जेन्ना धूर्त ओट सर्वताचकी आनी विष्णू मंगळांत मध्वाचार्यान राबिल्ले तेन्ना एक कुतंत्र करतात तांणी म्हळ्यार मध्वाचार्य भारी एक तांगेलें शरीर म्हळ्यार तितलें बृहत गात्राचें तें भारी आरोग्यकर शरीर तें कसो जाल्यार पूर्व जन्मांत भीम हनुमंत सकड जावन आशिल्लीत न्हय दष्टपुष्ट जावन आशिल्लें शरीर सुस्मितेंदुम अरविंदलोचनम स्वर्णवर्णम अतिभद्रभाषणम वीतभूषमपि विश्वभूषणम तम दिद्रक्षुः अलम आपतज्जनः म्हळ्यार दष्टपुष्ट जावन आशिल्ले आकार तोंडांत दिव्य तेजसो तांगेल ते ब्रह्मचर्य तपसू अनुष्ठान हाजी निमती जावन तोंडार एक तितली तेजस तांगेले येयला. आनी कसलें म्हळ्यार तांणी तांगेले भक्त त्या क्षेत्रांत तांणी राबून आसतना कसं सकडी देवा समर्पण करून हाडताच पळय फल पुष्प सकडी ते देवा समर्पण करून मागीर ते फल इत्यादी नैवेद्य म्हणून स्विकार करतलीचे. त्या वेळाक तांतू मस्त धूर्त बुद्धीचे ते कुत्सित बुद्धीचे तांतू एकलो येवन मध्वाचार्याले नैवेद्य भोजन करून गेला जाल्यार ताका दिसता की इतले दष्टपुष्ट आकारांत न्हय आगेल जीर्णशक्ती परीक्षा करुया म्हूण सांगून ते मध्वाचार्याल येतके आनी म्हणटके तो स्वामी तुमकां आतां फलार कोरचे खातीर लायक केळें हाडला मिगेले तोटा जाल्यार नेंद्रबाळी ते भारी रुची ह्या बदीचे नेंद्रबाळ्याक हें तुमी स्विकार करका आनी तुमगे शिश्यां म्हाका उद्धार करका म्हूण सांगून भारी विनय जावन भारी पोलायटनेस सारी प्रार्थना करता तो. मध्वाचार्यांक पळयलें कुडले कळ्ळें अतिविनयम दुर्थलक्षणम म्हूण सांगून आसा वो कसं की एक कपटत नारी दुर्देशारी हांगा येयला म्हूण सांगून आचार्यांक कळ्ळें. तशी समपळीतात तांणी यो एक पंतवादांत मेगेल निमती सोलवलो आनी मेगेले दंड संन्यासीन एक दंड दुरोस ते म्हाका वेळ मेळटा न्ही तुमगेले दंड म्हूण घालता म्हूण सांगून शपथ करून पलायन केल्लो तो अद्वैत मताचो संन्यासीलो एक शिष्यो म्हाका परीक्षा करचे आयला बायो तांकां दिव्य दृश्टी आसना हें पळोवन हाका बुद्धी शिकोवका म्हूण सांगून मध्वाचार्यान निश्चय केलें की मनांत जैत हाडी तूं केळ्ळें हांव स्विकार करता म्हूण निर्विकार जावन सांगलें तांणी कसलें गोतना नातल्या बरें. तांणी कशें केल्लें 200 व्हड नेंद्रबाळे केळें हाडून मध्वाचार्याल मुखार दवरलें की हें पुराय स्विकार करता तुमी म्हूण भारी विनयारी साश्टांग प्रमाण करून म्हळ्यार प्रणाम केले साश्टांग
आनी हात जोडसून वता न्ही राबलींची म्हळ्यार तांकां कसं न्ही म्हूण म्हळ्यार हें एक तांगेले तांकी म्हळ्यार तितले केळ्यांनी खावचे जायना ताका म्हूण लेकून तांणी हाडलेले न्हू तें तशी तांणी कसं करताची जायत आम्ही ते स्विकार करताची म्हूण सांगला तांणी पळीत पळिताची एका केळें काण सोल्लोन खातर आसाची 10 जाल्ले 20 जाल्ले 50 जाल्ले अशें तशें पळीत पळिता 200 केळें खाल्ली तांणी खाल्लेले तांकां कसले जायनी तांगेले जठराक न्ही तांतू भितर ते सक्कडी केळें जीर्ण जावनूय गेल्ले हांनी पळयल तशी बाकी हांनी हांसतर आसाची कोण मध्वाचार्य तांणी तांगेलें तोंड बावन गेला तेदना मागीर हांसून आचार्य निमगे ताके आनी बिनी केळें की आनी केसले दी म्हाका इत्याक म्हळ्यार वैश्वानर अग्नीक बारी भूक जाला दिसता तूं अर्पण केलेलें हें केळें ताका पावनी म्हणटरस तो आनीकी असंतुश्ट जावनू आस म्हूण सांगताची कशी भिक्षा प्रदात्रात्र परीक्षितुं मुहूर्तते प्रभुक्तेक दली फलोच्चये परीक्षा करचे खातीर दिलेले तशी भिक्षावसाने 200 फलैः व्यूढैः प्रभुक्त्यैः परिपूरिते पिते 200 खाल्ली काही तांणी अदूरे नास्ति गरिष्ठता कथं सुचित्त सत्यं वदतात् भवानिति अंगुष्टमात्रं जठरे प्रतिष्ठितं ज्वाजल्यमानं मम जातवेदसं मिगेल पोट्टांतू आनीक अंगुष्ट आकारारी आनीक वैश्वानर अग्नेस आस्वे आनी विनिधित्वे तू मक्केळे नित्यं हितं विश्वदहं च वित्ततं विश्वेशचेता इति सोब्रवीत्तदा ताणी निमगेले ताका आनीक असंतुश्टी आस आनीक केळें आसल्यार दिल्यार तो घेता म्हूण तेदन ताका भयण जाल्ले भयण जावन तो मध्वाचार्याल चरणार पडलो खंय पूण हांव कुत्सीत बुद्दीन दिलेलें म्हाका क्षम दिवं का तुवें म्हूण हें मध्वाचार्य ताका कसलेची सांगना अशी उदार मनान क्षम करून तांणी अनुग्रह केले जाल्यार आचार्यांगेल शिश्यांक भारी आश्चर्य हें कसलें आचार्य म्हूण तांणी निमगितन तांणी सांगता की नित्यं हितं विश्वदहं च विततं विश्वेशचेता अंगुष्टमात्रं जठरे प्रतिष्ठं ज्वाजल्यमानं मम जातवेदं मेगेल पट्टांतू जठराग्नी अंगुष्ट प्रमाणार केदनाय जळतर आसता जाल्यार म्हाका मात्र नित्यं हितं म्हाका हितकारी जावन आसता परमात्माल अनुग्रहान प्रलय कालांतू प्रपंचाकची लसचे नाश करचे तसले शक्तिशील जठराग्नी म्हाका कसले करना शिष्यांक भारी आश्चर्य आमगेल गुरु सामान्य मानव न्ही सांदुकून तांणी तशी काही आमी आयकल्यांची पवाड पुरुष काही तांणी म्हणून म्हणटना ताजे नंतर आमी तांगेले शिष्य जालेल्या काही सर्थ काही त्या म्हळ्यार तांगेले अतिमानुष्य पवाड समजत म्हूण सांगून भारी संतोश जाता तांकां मध्वाचार्य विष्णू मंगळ ग्रामादकून तांगेले प्रयाण मुखार सुनू तिरुवनंतपुर आयलींची थंय अनंत पद्मनाभ स्वामी बारी चंद एक विग्रह ते ततक्रमेण प्रचलन्नु पेयिमानंदते इंदीवर सुंदरविच्छम सुंदरच्छविम अंबोजनाभम स भुजंगशयनं श्रीवल्लभम श्रीमदनंत सत्पुरे थंय तो अनंतासन म्हळ्यार तो योग निद्रेर आसल्यावरी नटन करून श्रीदेवी भूदेवी ओटू आदिशेषाला वैरी अनंतासनारी निदला तो थंय गरुड सप्तर्षी इंद्रादी अष्टदिक पालक ताका पूजन करतर सकय सृष्टिकर्तर जावनशील चतुर्मुख ब्रह्म तागेल नाभी कमलांतू आस परमात्माला उपासन करतर आसतो म्हूण सांगून तशी अनेक कसं न्ही म्हूण म्हळ्यार तिरुवनंतपुरांत थंय अनंत पद्मनाभ स्वामीले थंय एक तो दीर्घ योग निद्रे आसल्या बरें दिसता न्हय न्हिदून आसता तो गर्भगृहांत देवाल संदर्शनाक थंय चमकल गुत्तशप्रो 3 बागील आसा एक बागला राबून पळयता देवाल तोंड मात्र दिसता मदे बागला राबल्यार तागेले नाभी कमलांत चतुर्मुख ब्रह्मान येयले दिसता आनेक बागलांत तागेले पादपद्म थंय लक्ष्मीन सेव करचे ते दिसता ते शर्करा पाक शिलेन निर्माण जाला म्हूण म्हणटाची कडू शर्करा पाक शिला म्हूण म्हणटाची तशी अनंत पद्मनाभ स्वामीक भक्तीन सेवन करून अनंत पद्मनाभपुरांतूची मध्वाचार्य सुमार काळ राबलींची म्हूण म्हणलेले सुमध्व विजयांत आमकां मेळटा थंय ताका तांकां राबुका म्हूण सांगून भारी आशिकय
तई एक विश्व चेतन जावन आशिल्लो तो नारायण तागेले रबुका हांव म्हूण सांगून भारी संतोशार तई तांणी राबलींची ते तितली संतोशारी थंय सेव करून राबल्यान तांणी मागीर थंय तिरुवनंतपुरांत मस्त विद्वांस आशिल्लीची थंय नंबूदिरी ब्राह्मण म्हूण आसताची तांणी भारी पंडीत वेदाध्ययन संपन्न मात्र न्ही व्याकरण छंदसू अलंकार शास्त्र पुरे शिकल्यान तांणी कलाकोवी दैवई आनी वाद करच्यांतूय भयंकर जावन आसत तांणी पुरय कालट्टींतू जन्म आयिल्ले शंकराचार्य सपळे तांगेले शिश्य जावन आशिल्लीची मध्वाचार्यान प्रचार करचे तत्ववाद द्वैत सिद्धांत तांकां बारी असहन दितर आस तांत ಕೆಲವು जन मध्वाचार्याल ಒಟ್ಟು वाद राबल्यांची जाल्यार तांकां तांगेले अद्वैत सिद्धांत समची मंडन करूंक जायना मध्वाचार्याला तांणी पराजित जावका जाले मध्वाचार्य ते विद्वांसाल गोश्टींतू ब्रह्मसूत्र मागीर वेदव्यासाक संमत जावन आशिल्ले अभिप्राय ह्या परे प्रवचन करतर आसची आनी तांणी ब्रह्मशब्द वाच्य म्हळ्यार कोण म्हळ्यार महाविष्णूची म्हणटाची आनी तो अनंत कल्याण गुणपरिपूर्ण जावन आशिल्लो देखून आनी जीवात्मा अल्पगुणाच्यो जालेले देखून तो जीवात्माले देखून भिन्न शिवाय तो जीवात्मा आनी परमात्मो सम्मा म्हळेले अद्वैत सिद्धांत तप्पू म्हूण सांगून तर्कपूर्वक प्रमाणांनी दिवनूची तांणी विवर्सिताचे जाल्यार ಕೆಲವು मतांत तांकां तांगेले वाद थंय समर्थन करूं जायना त्या वेळार तांणी तुमगेले दंड मोडटाची म्हणून सांगून सांगचें आसतानी म्हळ्यार थंय शास्त्रबद्ध जावन तांणी तर्क करतर आसची थंय विद्याशंकर पंडीत म्हूण एकलो मध्वाचार्यार वैरी द्वेश आसता मस्त तो कदपुस्तूर म्हळेले एक वंशाक मेळ्ळलो सुरवेक वाद विवाद सकट जाल्ले मागीर ते भारी तीक्ष्ण चर्चे गेल्ले मस्त मनांत विरस आयले तेदना तांणी मध्वाचार्या सांगताच की तूं काय भाष्य केला वेदोळतय भाष्यकार न्हय न्हय म्हणटना हाजे पयशी पुढे केलेलें भाष्य पुरे तप्पू म्हूण तूं कशें सांगता तुका सांगिल्लें तुका जाय जाल्यार तशी तूं ब्रह्मसूत्र अर्थ सांगूं जायना ते हाजे पयशी पुढे भाष्य रचन केलेले जनाले एक मर्यादा तूं अतिक्रमण केल्ल्या वरी जाता म्हूण ते बाई कशी विधेयतेन न्हय उद्धटतना रे ते तागेले विद्याशंकर पंडिताल दृश्टींतू शंकर भाष्याचे भाष्य वरलेलें न्हय तो सांगता तूं सांगेल सुत्रार्थाक कसले आक्षेप पसवे सांग तेदना तो सांगता कोण मध्वाचार्य हांव सांगेल सुत्रार्थाक आक्षेप असल्या मान सांगता विंगड जनान भाष्य बरोवचें नज म्हूण काय तुमगेले रायान शासन करनी नमे म्हूण मागीर तांणी मध्वाचार्य तांगेले पिठा गौरवाक समजावन तांणी विधेयतेन सांगला जाल्यार विद्याशंकराले अद्वैत शास्त्र ताणें खंडन केल्लें आनी देव एकलोच एकदेवतावाद ते निराकरण केल्लें पर हांणी मध्वाचार्यान एकदेवत म्हूण सांगलें वरलेले पुरे अन्य देवत म्हूण सांगलें जाल्यार तो ना पुरे एकच देव विंगड विंगड म्हूण ना म्हणून सांगतना जाल्यार मध्वाचार्य तर्कबद्ध जावन पुराय शास्त्र प्रमाण वेदांत सांगिल्ले प्रमाण पुराय देव न्हू परमात्मो एकलोच एकोन द्वितीय म्हूण सांगलें वरलेले ब्रह्मादी देवती पुरे तागेले पशी परमात्माला पशी उणेची तांणी पुरे अन्य देवती म्हूण सांगलें लक्ष्मीक ती कनाश ना जाल्यार ती परमात्माले अधीनांतू आस म्हणून सांगलें सभासदांक ओपीक जतर आशिल्लें हांगेले चर्चे पुराय तर्क आनी सांगचे शास्त्र समज जावन आशिल्ले विशय पुराय सभासदांक खुशी जाता आशिल्ले ओपीक जाता आशिल्ले तेंचे सभेन तो पुरुश लक्षण सामुद्रिक लक्षण सांगचे तसले एकलो पंडीत आशिल्लो ताणें मध्वाचार्याल तोंड शरीर लक्षण पळोवन तो अपारज्ञानी म्हूण सांगून ताणें गुर्तिसला आनी एकल्याला सांगतो मध्वाचार्य महापुरुश ताका सतलक्षण पुराय आसत असो लेखाकार तागेले म्हूण तेदना विद्याशंकराले एक प्रितीचो पंडीत ताका कोप येता तो सांगता आमगेले शंकराचार्य आले कुर्टी बारी चंद नाशिल्वे आनी तांणी मांसखंडनी भरून दृश्टपुष्ट नाशिल्वे म्हूण तेदना मध्वाचार्य कूडले म्हणले की मध्वाचार्यान कुर्ट स्थूल आसूचे लक्षण आसता शास्त्राक विरुद्ध जावन आसूचे तेदना तांणी कोपयले की त्या पंडिताक कसले करूं जायना नशी तुगेले दंडा
म्हूण घालता म्हणून सांगता तेदना दोन कडेचे तांणी मध्वाचार्य नुत बसली जलरी दोन कडेचे अभिमानिले जनालांतू व्हड लढाई जाली कोलाहल जाले हानी निमगेली पंडितानं मध्वाचार्य लागी तुम्ही भाष्य बिनी रचन करल्या मांद शंकर भाष्य निराकार कोर का तुम्ही सामर्थ्य असलं तू एक भाष्य रचन करून दाखय मध्वाचार्यांकय अजिपशी पुढे लिकूच्या पंडिताला वटो एक तशी जला नव्हे ताणे त्या उडगास कोरून हें एक आव्हानाची म्हाका म्हूण लेखलें आनी एक भाष्य रचन कोरका म्हूण सांगून तांणी लेखलें हांगा तिरुवनंतपुरा दुखून तांणी हांगा परिवार तांगेलो परिवार घेवन रामेश्वरा चमकलीची आनी थंय दुखून कन्याकुमारी कडेन चमकलीची थंय ना रामेश्वरान तूं 4 म्हयनो चातुर्मास्य केल्ले थंय दुखून कावेरी तीराचे श्रीरंगपट्टणांत तांणी आयलींची म्हूण सांगून आसा ते कावेरी तीराचे श्रीरंगू थंय श्रीरंग देवस्थाना सुतू ती कावेरी होळटरस ताका अंत्यरंग म्हणटाची वैष्णव जन भारी भक्तीन ताजी सेवन करताची श्रीरंगपट्टणा श्रीरंगनाथो आनी शिवन समुद्राचे श्रीरंगनाथो आदिरंग आनी मध्यरंग म्हणटाची हांगा तिरुवनंतपुराच्या अंत्यरंग म्हणचे रामानुजाचार्याले आराध्य देव तो कोण श्रीरंगू तशी मस्त आळवार वैष्णव संत तमिळनाडाचे तांकां आळवार म्हणचे भक्तांक आमगेले कर्नाटकाचे भक्तांक कशी दास म्हणटाची तशी महाराष्ट्राचे कितले की जन संत म्हणटाची तशी तमिळनाडाचे संतांक आळवार म्हणचे थंय तांणी श्रीरंग पट्टणाचे श्रीरंगाक वंदन कोरून थंय दुखून उत्तर दिका वतात तांणी थंय मस्त वैष्णव दुर्गा शैव स्कांद देवालय पुरे मेळटा तांकां मागीर पयस्विनी न्हंयची दंडेरी थंय येतात तांणी तशी तांगेले प्रयाण कावेरी तीरा दुखून विंगड विंगड कडेन जाता पद्मतीर्थ आनी तिरुवनंतपुराचे थंय पुरे स्नान करून अच्युत प्रेक्ष गुरू वटूची मध्वाचार्य आनी तांगेले शिश्य पुरे कन्याकुमारी कडेन वताची थंय कन्या तीर्थांतू स्नान करून धनुषकोटीक वताची रामेश्वरमा आईल तेन्ना थंय समुद्र स्नान करताची थंय पुराय जन मुखार येतना तांणी उपास कुदुपुस्तूर म्हळेलो आसा पळय तो संन्यासी मेळटा तेदना तो निमगिता तूं एक प्रतिज्ञ केल्लेले न्हय प्रतिज्ञ केल्लेले कसं न्ही कसं जलती कसं प्रतिज्ञा निगेल दंड मोडता म्हळेलें न्हय म्हूण जाल्यार तुका धैर्य ना तूं नपुंसक म्हूण जाता म्हणटना तो संन्यासी मध्वाचार्याले दंड घेवन त्या मोडूक पळयता कसं केल्यारय ताका मोडू जायना लज्जिजत काय ताका तेदना मध्वाचार्य ते संन्यासी वटी इतर ब्राह्मण पुरायल्यांची तांकां पळयता तेदना तांणी सांगता की कोणेय जो हे दंड ते संन्यासी म्हाका दंड म्हणूं जायना तुमी आमकां संन्यास करता हांवें म्हणटना तांणी सांगताची ते मध्वाचार्या पळयतना तागेलें तोंड पळयतनाची लोकां संतोश करूंक आयलो व्हड ज्ञानी म्हूण कळटा ताका कसले आमी द्वेश करका म्हूण सांगून तांणी सांगताची असल प्रसंग ते मध्वाचार्याले सगळे भारत दिग्विजया वेळार थंय तांकां मेळटर आसता तांकां द्वेश करची जनय चड आसता जाल्यार तांकां कसले भंय म्हूण जायना कसले तांकां मातशी सुरका म्हणूय दिसना तांणी कशी सिम्मू भोंवतर आसतना सुण्यान भोंकला रे सिम्मू कसले लेका धरतवे ते ना नवे ताजितले ते रानांत भोंवता तशीची सीमा मणकेची तांणी दुर्जनाले उपद्रांक एक चूर विचलित जायनाची अच्युत प्रेक्ष येतिले ओटो तांणी रामेश्वरा चातुर्मास कोरून खंय सकट जन मेळटा थंय विद्वत सब कोरून तांणी मुखार येवन श्रीरंगा दुखून मुखार वचून उत्तर दिक्कांतू प्रयाण करून तांणी थंय कितले वाटेर देवालय मेळटा त्या देवालया पुरे विष्णू देवस्थाना वचून विष्णूक भक्तीन नमस्कार करताची आनी थंय दुखून उत्तर दिक्का प्रयाण करताची मागीर कसं जाल्लें म्हूण म्हळेलें पायती दिसा आमी पळोवया आज सांगिल्लें सर्वै परमात्माला निगुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते स्वभावात् करोमि यद्य सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्री हरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।